कोण आहेस तू? मी असुर नरेश महिषासुर. काय करू मी ह्याच्यासाठी? कश्यप ऋषींनी 21 दुर्वांच्या जुडी गणपतीला खायला दिली. एवढं समज केल्यानंतर मग गणपतीच्या पोटात जळजळ कमी झाली. हा, दुर्वा. आता दुर्वामुळे त्याचं पोट दुखायचं थांबू शकेल. गणपत, तू काळजी करू नकोस. मला तुझ्या पोट दुखीवरचा उपाय सापडलाय. मी तुझ्यासाठी दुर्वा घेऊन येते. त्या कुठे सापडतील मला माहितीये. आलेच मी. जरा जर जर कलित गात्र हताश वृद्धाप काळापेक्षा सततच्या निष्फळ प्रयत्नामुळे अपयशामुळे थकलेलं खंगलेलं. नाही, हे शक्य नाही. आमची ही अशी अवस्था होणं कदापि शक्य नाही. होणार होणार. तू आता तुळजाला मिळवण्यासाठीचे दिशाहीन निरर्थक प्रयत्न करतोयस. त्यामुळे लवकरच तुझी ही अशी अवस्था होणार. मी काय करू मी? कोणत्याच योजनेमध्ये यश येत नाही. सगळे फासे उलटे पडतायत माझे. हवा तो परिणाम साधत नाहीये. तुला एक युक्ती सांगतो. तुझे दोन्ही हात मीठ जोड असे आणि दोन्ही हातांच्या मध्ये पोकळी राहू द्या. कर कर. आता उंजळ बघ. सांग, काय काय उंजळीत काय आहे तुझ्या? ही ओंजळ तर रिकामी आहे. काहीच नाही. काहीच नाही. हेच दिशाहीन प्रयत्न केलेस तर आता काही उरणार नाही तुझ्या. हो जनक बाबा, अहो सुरू करा पुढची गोष्ट. त्या गणरायाचं आणि महादेवाचं पुढं काय झालं हे ऐकायची लई घाई झाल्या बघा. वय वय करतो. अगं, जगदंबा अजून आले कशी नाही? अगं, ती गणपत बरोबर येणार होती ना, येत असं. तू काळजी करू नको. मी कथा सुरू करतो, तू बस. हा, वय वय. तर मंडळी, काल कुठं होतो आपण? इथंच होतो देवळात. अहो सदा भाऊ, म्हणजे कथेत कुठपर्यंत पोहोचलो होतो असं म्हणतोय मी. तर महादेव आणि गणेशाचं युद्ध. जगदंबा कुठे दिसत नाही? मनोरमे, म्हणजे तुझी योजना सफल झाली तर घरीच बेशुद्ध पडली असणार ती. वाह वाह. चला आता इथं देवळात सगळे कथा ऐकण्यात गुंतलेले असतानाच इथून निघते आणि तिला उचलून घेऊन जाते तशीच. थांब, तुला एक कथा सांगतो. एक मनुष्य होता.
मनुष्य तुझ्यासारखाच पराक्रमी, कर्तृत्ववान आणि महत्वाकांक्षी. त्याला शेती स्वतः करण्याचा अपार उत्साह होता. त्यानं मोठ्या कौतुकानं कष्टानं बी आणलं, बी, आणि ते रोवलं. कुठं? दगडावर रोवलं. रोज त्याला पाणी घालायचा, पोषक खत घालायचा, पशु पक्ष्यांना हाकलायचा, स्वतः पहारा द्यायचा रोज. पण तिथं त्या दगडावर एक रोप सोडा, एक कोंब सुद्धा उगवला नाही. रोज जायचा, नाही उगवला. का? कारण तो चुकीच्या ठिकाणी पेरणी करत होता. दगडावर पेरणी करून खत पाणी घालून काय साधणार? हेच तुझ्या बाबतीत सुद्धा होतंय. अरे, दगडावर कधी काही उगवत नाही. पाण्यावर पाण्याने लिहिता येत नाही, आणि हे तुला कळत नाही. तुळजाला प्राप्त करण्याचे तुझे सगळे मार्ग अनाठायी आहेत, दिशाहीन आहेत. अरे, तिला प्राप्त करण्याचे अन्य मार्ग आहेत महिषा. आता ह्या दुर्वा घेऊन पटकन मला गणपत जवळ जायला हवं. कुठले मार्ग? कुठला मार्ग? तुला एक कोड घालतो. ऐक. ज्ञानाचा दिवा अदृश्य झाला. तेज असेल तरीही थोडं, एकावर एक रचलेलं गुपित. यातच शोध, सुटेल तुझं कोड. म्हणजे अर्थ काय आहे या कोड्याचा? उत्तर सोपं आहे. तुला याचं उत्तर मी सांगतो. असो नरेश, असो नरेश, असो नरेश, आम्ही सम्राज्ञी, तुम्ही अशा अचानक का आलात? असं अवेळी इथे येण्यापूर्वी तुम्ही अनुमती घ्यायला हवी होती. सगळा घोळ केलात तुम्ही. मला उत्तर. असो नरेश, काय झालं? कसला घोळ? आणि आपण एवढे संतप्त का झाले आहात? गणपत मी आले. हे बघ, दुर्वाही मिळाल्यात. तू जरा उठून बस बरं. हे घे, दुर्वा खा, म्हणजे तुला बरं वाटेल.
पोट दुखत नाही ना अजिबात? एकदम छान वाटतंय. तुझ्यामुळे बरं वाटलं मला, नाहीतर माझं काय झालं असतं. मी असताना असं कसं काय होऊन देईन तुला? संतप्त झालेल्या महादेवांनी एका क्षणात गणेशाचं मस्तक धडा वेगळं केलं. आणि मग काय, पार्वती माता प्रचंड क्रोधित झाल्या. संतापानं थरथरू लागल्या. महादेव, हे तुम्ही काय केलं? हा काय अनर्थ केला? तुम्ही ज्याचा शिरच्छेद केलाय तो आमचा पुत्र होता आणि तो तुमचाही पुत्र होता. त्याचा वध केला तुम्ही. देवी, आम्हाला क्षमा करा, आम्हाला कल्पना नव्हती.